रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग जो आहे तो खूप उशिरा चालू केला आहे. संध्याकाळचे जवळजवळ 7:30-8 वाजलेले आहेत आणि सकाळपासून ना भरपूर आराम झालेला आहे. आणि काल लक्ष्मीपूजन होतं तर खूप जास्त दगदगी झाली होती, कारण दिवसभर लक्ष्मीपूजनाच्या तयारीमध्येच गेलं आणि त्यामुळे मग खूप थकायलाही झालं होतं. त्यामुळे म्हटलं चला आता सकाळी ब्लॉग पण मी विचार केलेला स्टार्ट करायचा, पण नंतर कंटाळाही आला मला. तर म्हटलं ठीक आहे, थोडं रेस्ट करूया आणि फ्रेश माइंडने आपण जो आहे तो ब्लॉग संध्याकाळी स्टार्ट करू. तर आज आहे दिवाळी पाडवा आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आज आहोंना ओवाळलं जातं. तर मी मस्त अशी तयार झालेली आहे, रेडी झालेली आहे. आणि ही साडी जी आहे ना पाडव्यासाठीच घेतली होती स्पेशली. तर छान वेअर केली आहे आणि आहोंची वाट पाहत आहे. आमच्या आहो काय अजून कामावरून आलेले नाही आहेत. तर आता ते आल्यानंतर मग त्यांना ओवाळून घेणार आहे. आणि आजचा जो ब्लॉग आहे ना तो उद्या म्हणजे भाऊबीज आहे. तर आजचा आणि उद्याचा असं कंटिन्यू ब्लॉग असणार आहे. दोन्ही दिवसाचा ब्लॉग जो आहे तो मी शेअर करेन, कारण आज जसं की मी सांगितलं की संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. त्यामुळे म्हटलं चला उद्याचा ब्लॉगही तुमच्यासोबत शूट करते. तर आज जो ब्लॉग आहे तो संध्याकाळी ऑलरेडी खूप उशिरा स्टार्ट झाला आहे. त्यामुळे म्हटलं आज 2 दिवसाचा कंटिन्यू ब्लॉग शूट करते. तर आता ह्यांची वाट पाहते, हे आले की मग आम्ही ओवाळून घेणार आहोत. आणि विचार चालला आहे शिवाजी पार्कला जायचं. मी दिवसापासून म्हणत होते की शिवाजी पार्कला जी रोषणाई केलेली आहे आता ती पाहायला जाऊया. सो आज आमचा विचार चालला आहे जाण्याचा. तर बघू, जर गेली तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर फायनली खूप वेळ वाट पाहून मग मिस्टर आले घरी आणि फ्रेश वगैरे झाले ते. आणि त्यानंतर म्हटलं की ओवाळून घे मला, कारण आम्हाला बाहेरही जायचं होतं. म्हटलं की आपण जसं 2-3 दिवस मी म्हणत होते की शिवाजी पार्कची रोषणाई पाहायला जायचं होतं. तर आज म्हटलं की जाऊया, वेळ होता. म्हणजे ते आले होते लवकरच, तसे नेहमीच्या टायमापेक्षा थोडे लवकरच आले होते. म्हटलं चला तिकडेही जाऊन येऊया. आणि आज कुठे काही एवढं जायचं नव्हतं, त्यामुळे मग आम्ही ठरवलं तर इकडे ओवाळून घेतलं, मी औक्षण करून घेतलं. आणि त्यानंतर मग पायासुद्धा पडली. तर दरवर्षीप्रमाणे ना याही वर्षी मिस्टरांनी कॅशच दिली. म्हणजे मला काही गिफ्ट घेण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत, कारण मला ते स्वतःलाच पसंती येत नाही. त्याने आणलेलं गिफ्ट ना मला फार काही आवडत नाही, कारण त्यांना म्हणजे वस्तूंची एवढी चॉईस नाही. म्हणजे माझी जी टेस्ट आहे किंवा चॉईस आहे तर ती त्यांना समजत नाही. आणि त्यामुळे मग मी ना आणलेली वस्तू पुन्हा जाऊन रिटर्न करते किंवा एक्सचेंज करते. त्यामुळे मग ते या भानगडीत पडतच नाहीत, मला कॅशच देतात. आणि त्यांनी मग मला इथे कॅशच दिली. आणि त्यांना मी म्हणत होती की तुम्ही इतके सिरियस का, त्याच्यावरून आमचं हसणं चाललं होतं. तर इथे तर ओवाळून झालं. आणि ना लोलोला फुलभाज्या पेटवायचा होता आणि तो खूप घाबरतो. म्हणजे त्या फुलभाज्या पेटवल्यानंतर त्याच्यावर जे ठिणगे उडतात ना तर ते हाताला लागतात आणि त्यांनी चटका बसतो. त्यामुळे तो किती हुशार आहे, तो मला म्हणायला लागला, मम्मा तू पेटवून घे हातात आणि मग मी तुझा हात पकडतो. तर बघा त्याचं असंच चाललं, किती लांब त्याने हात पकडलेला आहे. मी फुलभाज्या पुढे पकडला आहे आणि त्याचा हात किती लांब होता बघा. म्हणजे स्वतःची काळजी ना तो स्वतः बरोबर घेतो. लहान मुलांना ना स्वतःला सिक्युअर कसं करायचं ते बरोबर माहिती असतं. आपण उगाचच त्यांची इतकी जास्त काळजी करत बसत असतं असं मला वाटायला लागलं. तर शिवाजी पार्कला ना रोषणाई बघायचं प्लॅन जो होता तो आमचा आज पोस्टपोन झालेला आहे. आम्ही म्हटलं की उद्या जाऊया, कारण आज त्यांनी पोस्टपोन केला. ते म्हणाले की नको आज जाऊया. त्यामुळे मग इथेच आम्ही ना आमच्या सोसायटीच्या थोडं पुढे रोडवरती ना इथे फटाके फोडायला आलो. आणि मी थोडीशी घाबरत होती आणि यावर्षी मी खूप कमी फटाके फोडलेले आहेत. त्यामुळे मग ना इथे साडी वगैरे वेअर केली होती, त्याच्यामुळे भीती वाटत होती. मग मिस्टरांनी थोडी हेल्प केली आणि मी ती चक्री जी आहे ती लावून घेतली. चल तर इथे दोघांचाही तुम्ही आनंद बघितला असाल तर तो आनंद होतो आईस्क्रीम खाण्याचा, कारण त्यांना आईस्क्रीम घेऊन दिलं होतं. तसं तर मुलांना फार कमी थंड मी देत असते, तर आज त्यांनी हट्ट केला त्यामुळे मग घेऊन दिलं. आणि ते पण कॉर्नेटो वगैरेच देते, ज्याच्यामध्ये ना आईस्क्रीमचं प्रमाण जे असतं ते कमीच असतं. आणि त्यांचा आनंद ना किती झाला होता बघा, त्यांना खूपच जास्त आनंद झाला होता आणि एक्सायटेडसुद्धा होते घरी जाऊन खाण्यासाठी. त्यानंतर इथे बिल्डिंगखाली आलो ना तर म्हटलं चला आपण किल्ला जो मुलांनी केलेला आहे तो बघूया. तर त्याचासुद्धा एक फेरफटका मारून घेतला. उशीरच झाला होता आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो.
चलो भाई चलो. तर पाडव्याचा दिवस होता ना ऑलमोस्ट असाच गेला आणि दुसऱ्या दिवशी होती भाऊबीज. तर म्हटलं हा व्लॉग कंटिन्यू, तसं मी सुरुवातीला सांगितलं की हा कंटिन्यू केला मी भाऊबीजच्या दिवशी. तर इथे माझे भाऊ येणार होते दोघंही आणि त्यामुळे मग मी इथे पावभाजीचा बेत केला, कारण मग त्यांना सगळं डाळ भाजी चपाती वगैरे सगळं नको होतं आणि ते म्हटलं की काहीतरी एकच असं कर. तर बिर्याणी मोठ्या भावाला आवडत नाही, त्यामुळे मग मी पावभाजीचा बेत केला. आणि इथे छोटा भाऊ बघा इकडे आलेला आहे. तर लोलोची ना एक्साइटमेंट असते तो जेव्हा पण येतो, कारण त्याला ना छोटा मामा ना खूप आवडत असतो. तो खूप त्याच्याबरोबर मिसळतो, म्हणजे मस्ती वगैरे करतो त्यामुळे. त्यानंतर इथे दोघांना ना त्यांच्या दीदीने बोलवलं होतं भाऊबीजसाठी घरी. सो त्यांना मी घेऊन गेली. भावांना दोघांनाही जेवण दिलं, आम्हीसुद्धा केलं आणि मग दोघांनाही इथे घेऊन मी त्यांच्या दीदीच्या घरी आली जवळच बिल्डिंगमध्ये. तर इथे त्यांची भाऊबीज झाली, कारण दीदीला तिच्या दुसऱ्या भावाकडे सुद्धा जायचं होतं, म्हणजे वहिनीला त्यांच्या माहेरीही जायचं होतं. त्यामुळे इथे दोघांची त्यांनी भाऊबीज करून घेतली सकाळीच, म्हणजे दुपारीच. आणि त्यानंतर संध्याकाळी मग ताईची वगैरे भाऊबीज मिस्टरांना होतीच. आणि आता घरी आल्यानंतर मी सुद्धा म्हटलं भाऊबीज करून घेते, कारण संध्याकाळी भावांना दोघांनाही जायचं होतं आणि यावेळेला वहिनी आली नाही. त्याचं रिझन असं होतं की माझी जी भाची आहे तिच्या हाताला लागलं होतं, थोडं फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे मग तिलासुद्धा जमलं नाही. त्यामुळे लोलोची आणि प्रेग्नन्सीची जी भाऊबीज होती अ, भाचीला, तर तीसुद्धा राहिलेली आहे. बघू आता नंतर मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जाणार आहे आणि मग भाऊबीजही करेन, तिला भेटूनही येईल. म्हणजे तसं फार काही लागलेलं नाही आहे, थोडंसंच म्हणजे तिला लागलं आहे. पण तरी पण मी तिला म्हटलं की नको, कारण ट्रेनमधून वगैरे यायचं म्हटलं तर थोडं डिफिकल्ट होतं, कारण गर्दी असते आणि लहान मुलांना घेऊन यायचं म्हणजे थोडं डिफिकल्टच होऊन जातं. तर इथे मोठ्या भावाला आणि छोट्या दोघांनाही मी इथे ना भाऊबीज जी आहे ती करून घेतली आणि मग आमचा असा प्लॅन ठरला की मी यांच्यासोबतच निघणार होती शिवाजी पार्कला जायला, कारण मिस्टरांनी सांगितलं की तू त्यांच्यासोबतच ये इकडे दादरला आणि मग तिथूनच आपण जी शिवाजी पार्कची रोषणाई आहे ती बघायला जाऊया. तर इथे लवकरच निघायचं ठरवलं, पण निघेपर्यंत ना पार 7 वाजले आणि इथे दोघांनाही झालं. आणि यावर्षी ना मला भाऊबीजमध्ये, म्हणजे भाऊबीज जी आहे गिफ्टमध्ये मला कॅशच मिळाली आणि मी सुद्धा भावांना कॅशच दिली, कारण गेल्या वर्षी छान अशी मला साडी मिळाली होती, पण यावर्षी काही वेळ मिळाला नाही भावाला, तर त्याने मग कॅशच दिलं. आणि हा माझा छोटा भाऊ आहे आणि आधी जो होता तो मोठा भाऊ. तर दोघांनाही केली, खूप सारे फोटोजही काढले. म्हणजे फोटोज काढणं ना एक मला खूप आवडतं, कारण एक मेमरी कलेक्ट होते आपली. प्रत्येक वर्ष आठवतं आपल्याला की बाबा आपण एकतर आपण चांगल्या आठवणी आठवतो, त्याचबरोबर ना आपल्यालाही कळतं की आपल्या चेहऱ्यामध्ये, आपल्या स्वतःमध्ये किती बदल होत असतो. आणि तुम्ही नेहमी बघा, आपण जेव्हाही कोणते फोटो क्लिक केलेले पाहत असतो ना पुन्हा, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर ना एक स्मित हास्यसुद्धा येत असतं. तर इथे बघा फायनली आम्ही येऊन शिवाजी पार्कला पोचलो आणि दोघे भाऊ जे आहे ते ट्रेननी घरी गेले आणि त्यानंतर मग इथे आम्ही चौघंही निघालो जायला शिवाजी पार्कला. आणि आज थोडी गर्दी जी होती ना ती कमी होती, म्हणजे 2-3 दिवस सतत ना खूप गर्दी होती आणि खूप पोल्युशनही होतं. तर आज त्याच्या प्रमाणातनं गर्दी कमी होती आणि म्हटलं थोडे फटाके इथे फोडून घेऊया आणि रोषणाई बघून होईल. आणि खूप सुंदर अशी रोषणाई केली होती, इतकी सुंदर केली होती. पण ना फोटो काही एकही धड येत नव्हता, कारण खूप जास्त गर्दीसुद्धा इथे होती. खरं तर खूप हौशेने आम्ही रोषणाई बघण्यासाठी शिवाजी पार्कला आलो होतो, पण मला नंतरनं कंटाळायला लागला, कारण इतका फटाक्यांचा आवाज येत होता, इतका धूर येत होता, इतकं गलबलाट होता की ना मला नकोसं वाटायला लागलं. आणि मी सारखी दोघांनाही म्हणत होती, प्रज्ञाला आणि मिस्टरांना, की घरी जाऊया आपण, पण ते काही ऐकत नव्हते. ते म्हणाले ते फटाके आणलेत आहेत फोडायला, तर हे फोडूया आपण पिशवीतले. तर खूप सारे फटाके फोडले आणि मला भीतीही वाटत होती, कारण कोणीही कुठेही ना कसाही बॉम्ब टाकत होता, कुठेही रॉकेट उडत होते आणि भीती वाटत होती की कुठेही चुकून आपल्या अंगाला लागला किंवा काय झालं तर खरंच चटका वगैरे लागण्याची भीती असते. त्यामुळे म्हटलं नको आता जाऊया. आणि मग फायनली मी कसं तरी त्यांना ना रिक्वेस्ट करून मग ते निघाले फायनली जायला. आणि मग आम्ही गेलो ताईच्या घरी डायरेक्ट, कारण तिथेही ह्यांची मिस्टरांची भाऊबीज होती आणि प्रज्ञेचे आणि लोलोची जी बहीण आहे ती सुद्धा त्यांना भाऊबीज करण्यासाठी येणार होती.
पण ती आधीच येऊन गेली होती, त्यामुळे मग इथे मिस्टरांचीच भाऊबीज झाली. आणि दरवर्षी ना भाऊबीजेचा, रक्षाबंधनचा प्रोग्राम जो असतो ताईकडेच असतो. सगळे भाऊ जे ते एकत्रित येतात. आणि मी हल्ली 2-3 वर्ष माझ्या भावांकडे म्हणजे माझ्या माहेरी जात नाही भाऊबीजसाठी, रक्षाबंधनसाठी. त्यामुळे मी इथे असते. बाकी वहिन्या ज्या असतात त्या कोणीच नसतात जावा किंवा वहिनी वगैरे, कारण त्या प्रत्येकजणी आपापल्या माहेरी गेलेल्या असतात. त्यामुळे दरवर्षी मी एकटीच असते, मी जात नाही त्यामुळे. आणि न जाण्याचं कारण पण असं असतं की अशा वेळेला ना ट्रेनला प्रवासाला खूप गर्दी असते आणि मुलांना घेऊन जाणं थोडं डिफिकल्ट होतं. तर तिथे भाऊबीज वगैरे झाली. ताईने छान बिर्याणी वगैरे मागवली होती, तर ती जेवलो वगैरे आणि मग त्यांच्या टेरेसवरती ते फटाके फोडायला आलो वरती. तर असा केला आजचा दिवस आमचा भाऊबीजेचा आणि कालचा दिवस आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला सुद्धा विसरू नका. बाय.